मध्ये त्या ठिकाणी गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी सुद्धा आमच्या सोबत आहेत। गजानन, लता मंगेशकरांची आठवण ही प्रत्येक भारतीयाला येतेच, कारण त्यांनी जे प्रभू श्रीरामांच्या प्रती गायलेले श्लोक हे आजही प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत। प्रत्येक जण गुणगुणत असतो आणि याची आठवण मोदींनी सुद्धा करून दिलेली आहे। लता मंगेशकर चौकामध्ये तुम्ही या ठिकाणी आहात, कसं वातावरण अनुभवताय? नक्कीच मी सध्या अयोध्येतील लता मंगेशकर चौकात आहे। या ठिकाणी लड्डू गोपाल जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि श्रीरामाला लाडवाचा प्रसाद घेऊन हे लड्डू गोपाल जे आहे ते सीतापूरवरून हा रथ या ठिकाणी आलेला आहे। संपूर्ण भक्तिमय वातावरण आपल्याला या ठिकाणी लता मंगेशकर चौकामध्ये पाहायला मिळतं आहे। मोठी गर्दी लोकांची या ठिकाणी आहे, राममय वातावरण झालेलं आहे। सर, क्या कहेंगे लड्डू गोपाल जी आहे? जी, लड्डू गोपाल जी को हम लेकर आए हैं सीतापुर से। हमारा घर में भी विराजमान है लड्डू गोपाल और हमारी शॉप का भी नाम लड्डू गोपाल स्वीट्स है। श्री रामलला के लिए क्या लेके आए हैं? लड्डुओं का भोग लेकर आए हैं, लड्डू गोपाल स्वयं लड्डुओं का भोग लेकर आए हैं। 11-11 किलो के 10 लड्डू और एक लड्डू 101 किलो का लड्डू लेकर आए हैं भोग लगाने। तो रामललासाठी या ठिकाणी लड्डू गोपाल प्रसाद घेऊन आलेले आहे, लाडवांचा प्रसाद। आणि लता मंगेशकर चौकातलं हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। भक्तिमय वातावरण आहे, कारण की देश विदेशातील भक्त जे आहे, राम भक्त जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। हाच लता मंगेशकर चौक आणि ठिकठिकाणी भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आता थोड्या वेळापूर्वी छत्रपती संभाजीनगर मधील राम भक्त या ठिकाणी येऊन गेले। देशभरातील राम भक्त जे आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि लता मंगेशकर यांनी जे श्रीरामाचे श्लोक गायले त्याची आठवण क्षणोक्षणी या ठिकाणी जेव्हा लता मंगेशकर चौकात आपण येतो तेव्हा होते।